नमस्कार, आशा जेमी रेसिपीमध्ये आपलं खूप खूप मनापासून स्वागत आहे। आज आपण अतिशय टेस्टी आणि बनवायला खूप सोपी अशी रेसिपी पाहणार आहोत। आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे, कारण माझ्या चॅनलवरती अगदी साध्या सोप्या पद्धतीने चविष्ट रेसिपी, तेही अगदी कमी साहित्यामध्ये कसे बनवतात हे सांगितलं जातं। तर अशा रेसिपीज तुम्हाला हव्या असतील तर चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जायचं नाही आणि रेसिपी पूर्ण पाहायची आहे। तर ही भाजी बनवण्यासाठी आपण कढईमध्ये 2 चमचे तेल घ्यायचं आहे। तेल छान गरम करून घ्यायचे आणि तेल गरम झालं की त्याच्यामध्ये मी अर्धा चमचा मोहरी छान तडतडू द्यायची, कारण मोहरी जेवढी छान तडतडेल तेवढा आपल्या भाजीला फ्लेवर खूप छान येतो। त्यानंतर मोहरी छान तडतडली की त्याच्यामध्ये अर्धा चमचा होईल इतकं जिरा टाकलेला आहे। जिरा टाकला तोही छान फुलू द्यायचा आणि नंतर त्याच्यामध्ये मी मीडियम साईजचे 3 कांदे उभे चिरून घेतलेले आहेत। उभे चिरून कांदे जर घेतले आपण तर ते भाजीमध्ये खूप छान फ्लेवर येतो, त्याचा तुम्ही नक्की ट्राय करून पहा आणि टाकत असालच तर चांगलीच गोष्ट आहे। आता हा कांदा आपण गुलाबी रंग येईपर्यंत छान परतून घ्यायचा आहे। कांदा परतत असताना गॅसची फ्लेम हाय न ठेवता मीडियम फ्लेमवरती छान परतू द्यायचा आहे, त्यामुळे त्या कांद्याला एक छान फ्लेवर येतो त्या। आता हा कांदा गुलाबी रंग होईपर्यंत परतून घ्यायचा। ही भाजी डोशासोबत किंवा चपातीसोबत टिफिनमध्ये वगैरे द्यायचं म्हटलं तर मुले अगदी आवडीने खातात। ते करून पाहिल्याशिवाय तर तुम्हाला समजणार नाही, त्यामुळे नक्की करून पाहायची आहे आणि रेसिपीज जर आवडत असतील तर सबस्क्राईब केल्याशिवाय जायचं नाही। आता हा कांदा आपण छान परतला तुम्ही पाहू शकता आपल्या कांद्याला छान गुलाबी रंग आलेला दिसत आहे। आता याच्यामध्ये मी एक हिरवं वाटण टाकणार आहे। हिरव्या वाटणामध्ये मी 3 ते 4 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत, 5 ते 7 लसूणच्या पाकळ्या, नंतर एक अर्धा इंच होईल इतकं आलं घेतलेलं आहे आणि थोडीशी कोथिंबीर। हे छान आपण मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे आणि ते वाटणही आपण तेलावरती परतून घ्यायचं आहे। तुम्हाला हवे असेल तर तुम्ही याच्यामध्ये हळदही टाकू शकता, जर नसेल तर काहीच हरकत नाही, आपल्या टेस्टमध्ये फारसा फरक पडत नाही, त्यामुळे अशा पद्धतीने केली तरीही भाजी आपली खूप टेस्टी बनते। आता हे जे मिरचीचं वाटण बनवलेलं आहे ते आपण मीडियम फ्लेमवरती छान तेलामध्ये परतून घ्यायचं आहे। तुम्हाला हवं असेल तर तुम्ही याच्यामध्ये गरम मसालाही ॲड करू शकता। आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे। आता तुम्ही पाहू शकता हे वाटण आणि कांदा आपण छान परतून घेतलेला आहे। याच्यामध्ये मी मोठ्या साईजचे 3 बटाटे उकडून घेतले होते मी अगोदरच, ते थोडेसे मॅश केलेले आहेत हाताने आणि तेही याच्यामध्ये ॲड करून चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं आहे। झाली आपली खमंग चविष्ट झटपट तयार होणारी रेसिपी तयार आहे। आणि अशाच नवनवीन रेसिपीज तुम्हाला बनवायच्या असतील किंवा येत नसतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जायचं नाही आणि रेसिपी कशी वाटली हे कमेंटमध्ये सांगायलाही विसरायचं नाही।